या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस, तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण। अध्यक्ष महोदय, खरं तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे मॅन ऑफ द मॅच ठरले ते आपले आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं मी स्वागत करणार आहे। कारण इतके महसूलचे बिल या ठिकाणी पास झाले मंत्री महोदय, आणि म्हणून सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 105 यावरती फक्त 2 मिनिटं या ठिकाणी मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी घेणार आहे। अध्यक्ष महोदय, मातोश्री पानंद रस्त्याचा विषय त्या ठिकाणी होता आणि ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 60-70% माणसं, जनता, नागरिक ही त्या ठिकाणी गावावरती राहत नाही तर शेतावरती त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने राहण्यासाठी गेलेले आहे। आज आम्ही पाहिलं 70% गाव हे वस्तीवरती राहण्यासाठी गेले, म्हणून या रस्त्याला एक अनन्यसाधारण त्या ठिकाणी महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, तहसील असेल, प्रांत असेल, जवळजवळ 90% वाद या रस्त्यावरती त्या ठिकाणी पाहायला आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे। म्हणून एकदा रस्त्याचे वाद जर संपले तर एक मोठा विषय त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बंद होणार आहे। अक्षरशः रस्त्यामुळे भाऊबंदकी त्या ठिकाणी लागलेली आहे, भावाभावामध्ये त्या ठिकाणी वाद झालेले आहे, आणि हे बिल त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण आणलं, मी आपलं या ठिकाणी स्वागत करील। परंतु अध्यक्ष महोदय, या ठिकाणी याला जोडून मी आता 6वं वर्ष माझं आमदार म्हणून त्या ठिकाणी चाललो। मी 4 वर्षापूर्वी आमदार निधीमधून, खासदार निधीमधून, जुनं EGS मधून, नंतर MRES मधून जेवढे रस्ते त्या ठिकाणी झाले, मी 161 रस्ते माझ्या मतदारसंघात काढले। भाऊ, 161 रस्त्याला VR नाही, ODR नाही, नंबरच नाही, आणि म्हणून मी 4 वर्षापासून भाऊ प्रयत्न करतोय का या रस्त्याला, रस्ते तर अस्तित्वात आहे परंतु या रस्त्याला त्या ठिकाणी नंबर मिळावं, म्हणून 161 रस्त्याचं त्या ठिकाणी मी गावाच्या नावासह ग्रामविकासकडे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मार्फत पाठवलं। परंतु मला पत्र प्राप्त झालं का ज्या रस्त्याला तुम्हाला क्रमांक हवे असतील तर त्या रस्त्याच्या बाजूला त्या शेतकऱ्याची जी जमीन आहे त्यांचं NOC तुम्हाला घ्यावं लागेल। मला प्रश्न पडला का एखादा रस्ता MRES मधून 4 किलोमीटर झाला, 1 किलोमीटर झाला, 2 किलोमीटर झालं, परंतु 50 शेतकऱ्यांच्या शेतामधून तो रस्ता जातोय, आणि मी अक्षरशः काही ठिकाणी गेलो, रस्ते अस्तित्वात आहे, परंतु मी पाहिलं का आमच्या भागामधून समृद्धी गेला, आणि समृद्धी गेला सगळे लोक जागे झाले। ते म्हणले आता आम्ही कस काय लेटर पॅडवर द्यावं, कस काय 100 रुपयाच्या बॉन्डवर द्यावं, आम्हाला तर पैसेच मिळाले नाही। रस्ते अस्तित्वात आहे मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतोय का जे गाव जोडणारे रस्ते, मग MRES मध्ये असू द्या, EGS मध्ये असू द्या, आमदार निधीमध्ये असू द्या, खासदार निधीमध्ये असू द्या, जसं तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्त्याचा त्या ठिकाणी विचार केला, तसं गावाला जोडणाऱ्या रस्त्याला सुद्धा त्या ठिकाणी VR म्हणेल मी, VR जर मिळालं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण होतील, आणि म्हणून या बिलामध्ये जर सुधारणा करायची असेल तर त्याचा सुद्धा समावेश या बिलामध्ये आपण करावं, एवढीच या ठिकाणी विनंती करतोय। धन्यवाद। बोला।